आपले प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्या सोबत आहेत। नितीन, आपण बघतोय वसंत मोरे असतील किंवा निलेश लंके असेल यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी हे दोन्ही नेते पवार गटात जाणार, शरद पवार गटात जाणार हे बोललं जाते। मात्र उमेदवारी या दोघांनाही मिळणार का? या दोन्ही जागा ज्या पुण्याची किंवा नगरची जागा ही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वाट्याला येणार का, अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे। काय सांगशील सविस्तर? श्रीकांत, पहिला वसंत मोरे यांचा विचार केला तर वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। काही मिनिटांचीच ही भेट होती। त्यावेळी अमोल कोल्हे खासदार, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते। काही मिनिटांची ही भेट झालेली आहे। त्यानंतर वसंत मोरे या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत। मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करणार का हे अद्याप निश्चित झालेलं नाहीये। 2 दिवसात त्याबाबतचा निर्णय वसंत मोरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडनं घेतला जाण्याची शक्यता आहे। दुसरी सर्वात महत्त्वाची घडामोड या ठिकाणी सुरू आहे ते म्हणजे आमदार निलेश लंके या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची मागच्या जवळपास अर्ध्या तासापासून चर्चा सुरू आहे। शरद पवार स्वतः त्यांच्याशी चर्चा करतायत, जयंत पाटील आहेत, त्याचबरोबर खासदार अमोल कोल्हे देखील आहेत। सुरुवातीला ह्या चौघांची चर्चा काही काळ सुरू होती। त्यानंतर आता त्यांचा दक्षिण नगर जो लोकसभेचा मतदारसंघ आहे त्यातील काही नेते देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामध्ये प्राजक्त तनपुरे आहेत, त्याचबरोबर राहुल जगताप हे श्रीगोंद्याचे माजी आमदार आहेत, त्याचबरोबर प्रतापराव ढाकणे हे पाथर्डीचे एक ज्येष्ठ नेते आहेत। हे सर्व आता शरद पवार यांच्याशी चर्चा करतायत। मागील अर्ध्या तासापासून चर्चा सुरू आहे। काही दिवसांपूर्वी निलेश लंके शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातच पक्षप्रवेश करणार अशी चर्चा होती आणि ती आता काही अंशी खरी होताना दिसते। आता फक्त प्रश्न हा आहे, निलेश लंके यांच्या पुस्तकाचं प्रकाशन तर या ठिकाणी होणार आहेच, पण त्याचबरोबर त्यांचा पक्षप्रवेश देखील आता यावेळी या ठिकाणी या कार्यक्रमात पार पडेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ही सर्व परिस्थिती पाहता निलेश लंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातला प्रवेश जवळपास निश्चित झालेला आहे। आता उमेदवारीचा सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।